पेपर काढा. सुचित्रा व्यवस्थित पेपर काढा. तर तिचे उत्तर दे तिला. इशिताला पेपर काढा पटकन. हाऊ विल यू. बस पटकन लवकर. पेपर प्रश्नपत्रिका घे. प्रश्नपत्रिका काढ. चुकलेले प्रश्न बघ पहिल्यांदा. हाऊ विल यू आस्क फॉर परमिशन टू युअर टीचर बिफोर एंटरिंग द क्लास. म्हणजे काय वर्गामध्ये येताना वर्गामधल्या क्लासची त्याची परवानगी घ्यायची. आता परवानगी घ्यायची म्हणलं का नाही की बिफोर परमिशन म्हणलं का नाही प्लीज पाहिजे. परमिशन म्हणलं काय पाहिजे प्लीज. आता याच्यामध्ये प्लीज कुठल्या वाक्यात वापरले बघा बरं. परमिशन आहे की शॅल आय कम इन, मे आय कम इन, हे परमिशन आहे. परंतु याच्यामध्ये काय पाहिजे हा प्लीज कुठल्या येत आहे बघ बरं. हा वाचायला पण येईल ना का. हा आता इथं प्लीज असायला पाहिजे. परंतु काय दिलंय चौथा पर्याय बघा प्लीज आहे त्याच्यामध्ये. पण काय आय एम कमिंग सर. इथं मे आय कमिंग सर किंवा प्लीज मे आय कमिंग सर. इथं प्लीज नाही त्याच्यामध्ये प्लीज आहे पण मे नाही. तर तिथं मे पाहिजे. मे आय कमिंग सर. म्हणजे अशा पद्धतीने हे फसवे प्रश्न असतात. प्लीज पाहिजे पण त्याबरोबर मे पण पाहिजे. आता इथं पहिल्या तिसरा पर्याय बरोबर आहे. चौथ्या पर्यायामध्ये काय केले प्लीज आय कमिंग सर. इथं प्लीज मे आय कमिंग सर असणं गरजेचं. पण प्लीज नाही. प्लीज असायलाच पाहिजे. नुसतं जर मी आय कमिंग सर हे आहे परमिशन परंतु त्याबरोबर प्लीज पण असणं गरजेचं असतं. आणि जर तेव्हा दोन्हीमध्ये नसेल आता प्लीज आहे पण मे नाही तर त्या ठिकाणी मे असणं गरजेचं. मे हे सगळ्यात पहिल्यांदा आणि प्लीज पण त्याबरोबर असेल तर ते परफेक्ट होतं. ओके पुढा दुसरं काय आय यूज सर. आय यूज अ नीडल अँड थ्रीड्स. आय मेक अ क्लॉथ फ्रॉम क्लॉथेस फ्रॉम क्लोथ. म्हणजे कपड्यापासून मी म्हणजे वस्त्रापासून म्हणजे कापडापासून कपडे बनवतो. हू एम आय. आय एम अ टेलर. याचा अर्थ समजा सीसर म्हणजे काय कात्री वापरतो. निडल म्हणजे सुई वापरतो. सुई दोरा वापरतो थ्रेड्स. आणि कापडापासून कापडापासून कपडे बनवतो. तर आय एम टेलर. तिसरा भाग सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट म्हणजे विरोधार्थी शब्द. कोणताही विरोधार्थी शब्द तर तिथं फ्रेंड एनिमी. फ्रेंड म्हणजे मित्र आणि एनिमी म्हणजे शत्रू. हे पाठ पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये काय असतं इज एम असतं. त्यामुळे कोणतं येते पहा द डॉग इज बार्की. आता इथं वॉच असेल तर ते भूतकाळ भविष्यकाळ म्हणजे त्याला म्हणतात फ्युचर. म्हणजे हे या गोष्टी साध्या सोप्या वाक्यामध्ये अँड इज वर्तमान. वाक्यामध्ये वॉज वेअर असेल वॉज वेअर असेल तर पास्ट टेन्स असतो भूतकाळ. आणि वाक्यामध्ये विल शॅल असेल तर फ्युचर टेन्स. पुढे पहा सी द पिक्चर ऑफ ॲनिमल अँड फाइंड इट साऊंड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. त्या एलिफंट त्याचा साऊंड पाहिजे आपल्याला. एलिफंटचा साऊंड काय आहे ट्रम्पेट्स म्हणजे चित्कार. पुढे बघा विच ऑफ द स्मॉल मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड हॉलिडे. याच्यातल्या अक्षरापासून शब्द बनवायचा आहे आणि क्रमवार असतात. तर DAY डे हा त्या याच्यामध्ये लपलेला आहे. बाकीचा कोणताही लपलेला नाही. तर पर्याय क्रमांक 2. सातवा विथ पंक्च्युएशन मार्क इज यूज टू फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे मोती डिड नॉट वॉन्ट टू फाईट द कॅट. यात कोणतं विरामचिन्ह वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये
एक दिसते ॲपॉस्ट्रॉफी डिड नॉटच्या तिथं डिडंट मध्ये आहे आणि फुल स्टॉप एक आहे. आता पर्यायामध्ये फुल स्टॉप आहे का नाही. क्वेश्चन आता पर्याय पहा, उद्गाराचे चिन्ह आहे का नाही. पर्यायकट पद्धत वापरायला पाहिजे. याला वाचलं पाहिजे. विच डे कम बिटवीन वेन्सडे अँड फ्रायडे. वेन्सडे फ्रायडेच्या त्याला वार पाठ ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे थर्सडे म्हणजे वार पाठ असते. त्या चुकीचं काही कारण आहे का. पुढे सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ इट. आता ते मीना काय करते मीना कुठला येईल दुसरा. which word does not belong to the game of cricket. क्रिकेट संबंधित मग पर्याय काय. बॉलर, विकेट, नेट, बॅट. नेट, क्रिकेटला नेट लागत. बाकीचे बॉलर नसेल तर चालेल का. विकेट नसेल तर चालेल का. बॅट नसेल तर चालेल का नाही. नेट नसेल तर चालेल. मग नेटमध्ये सराव करतात. मग ते काही कंपल्सरी आहे का नाही. मॅचच्या वेळेस नेटचा सराव असतो चालतो का नाही. मॅचच्या वेळेस नेट काय वापरत. पुढे फाइंड द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल ए फ्रॉम द गिवन वर्ड. एचा वेगळा उच्चार सगळे वाचा पाहिजे. काय टॉल, हॉल, गेम, ऑल सगळे एचे ऑ असा उच्चार आहे. गेम मध्ये काय ए म्हणजे तिथं वेगळा उच्चार आहे. वेगळ्या उच्चाराचा विचार करून पर्याय क्रमांक 3. पुढे बघा चित्र दिलेले आहे. चूज द करेक्ट वर्ड ऑफ कॉम्बिनेशन फॉर द गिवन पिक्चर. या चित्रावरून काय आहे त्याच्यावरून वाक्य बनायचे. ॲज डॉट डॉट ॲज अँड डॉट डॉट. आता इथं काय आहे रे. क्रो आहे. कुठला कलर आहे ब्लॅक. मी आता ह्याच्यावरून लगेच म्हणजे पर्यायकट बद्दल काय अडचण आहे. ॲज ब्लॅक ॲज अँड क्रो. ते 13वा प्रश्न पहा. चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली लास्ट इन द गिवन वर्ड. बॉल, बॉडी, बॉल, ब्रेन अँड ब्लेड. आता हे शब्द पहा कसे बनवले. पहिल्यांदा हे सगळे लिहा शब्द. बॉल, बॉडी, बॉल, ब्रेन, ब्लेड. हे अल्फाबेटिकल लावायचे म्हणजे वर्णानुक्रम ABCD. पहिले अक्षर बी 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 लावता येईल. याच्यावर कोणता नाही. आता दुसरा अक्षर काढायचं. O O A R R. ABCD मध्ये काय येतं पहिल्यांदा ए म्हणजे 1 नंबरला येणार. A B C D E F G H I J K L M N O. म्हणजे हे 2 नंबर आणि 3 नंबर याच्यामध्ये येणार. आपल्याला माहिती आहे का 2 नंबर कुठला 3 नंबर कुठला. आता हे आरचे हे 4 नंबर आणि 5 नंबर येणार. माहित नाही याच्यामध्ये कोण येणार आहे. 2 कोण नंबर 3 कोण 4 कोण 5. आता या 2 याच्यामध्ये लावायचं. नंतर 4 5 येणार. आता याच्यामध्ये O O लावता येईल का. तिसरा अक्षर बघा इथं काय एन आणि ते. मग आता ABCD पुन्हा बघायचं. एन अगोदर का डी आला. डी म्हणजे हा येणार 2 नंबरला. हा येणार तिसऱ्या. आता यातला 4था नंबर लावायचा. बी वर लावता येतोय. आर वर लावता येतोय. तिसरा अक्षर ए आणि ई. यात अगोदर काय येणार ए म्हणजे हा किती नंबरला येईल 4था आणि हा येईल 5. ओके. मग आपल्याला काय विचारले ते मी लास्ट कोणतं आहे. 5 नंबर काय ते नेटवर्क एरर आलेला. खाली बघितलं. खाली मला काही दिसत नव्हतं. तेच झालं म्हणजे हे बंद होतं. अर्धा व्हिडिओमध्ये तुमच्यामध्ये 10-15 मिनिटं कट झाले. चालतंय का.
चालू झालं का तिथे? इथं झालं चालू. टेस्ट केलं. बरं आहे चालू. Which atom could not eat in summer season? उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ could not म्हणले? हे खात नाही. कोणतं खात नाही? हॉट अँड स्टीमिंग फूड. गरम आणि स्टीमिंग म्हणजे वाफाळलेलं. कधी खातो आपण ते विंटरमध्ये खातो, थंडीमध्ये गरम गरम आपल्याला खूप छान. 25 आर 23 राहिला. वेन द टेम्परेचर इज व्हेरी हाय. कधी असतं टेम्परेचर व्हेरी हाय? ड्युरिंग एप्रिल अँड मे, 4था पर्यंत. 24वां काय की विच आयटम कुड नॉट ईट इन समर सीझन? तर हॉट अँड स्टीमिंग फूड. हे उन्हाळ्यामध्ये गरम गरम दिलं तुम्हाला खायला तर तुम्हाला नको नको नको. पण चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. सी वॉक्स. आम्ही या ठिकाणी पहा हे व्याकरणावरती आधारित असतं, त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित बारकाईनं पाहणं गरजेचं असतं. तर सी वॉक्स फास्टली, जे वाक्याचा अर्थही समजून घ्या. स्वीटली, लाऊडली, कोल्डली, फास्टली, स्वीटली. तर योग्य क्रियापद कोणतं येतं? तर फास्टली. पुढे पहा. आता बुद्धिमत्तेचं घेऊया. बुद्धिमत्ता या ठिकाणी जे दिलेले आहे वरती अक्षर मला DBACDAB या अक्षर आहेत. ए हे अक्षर किती वेळा आले आहे की ज्याच्या पूर्वी बी व नंतर सी आले. बघायचं काय? ए हे अक्षर किती वेळा आले की ज्याच्या पूर्वी बी, याच्या पूर्वी बी आणि नंतर सी आलेले आहे. म्हणजे काय बघायचं? BAC बघा बरं. BAC किती वेळा आलेले आहे? BAC किती वेळा आलेले आहे? BAC 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 4 वेळा आलेलं आहे. पुढे अंकमाला पहा. त्या अंकमालामध्ये वेगवेगळे अंक दिले. वरील अंकमाले सम नंतर लगेच विषम. सम की लगेच विषम आहे. तर सम 0 2 4 6 8 हे अंक सम आणि 1 3 5 7 9 हे विषम. सम बघायचं त्यानंतर लगेच विषम पाहिजे. किती वेळा आले? 11 वेळा आले. ओके. म्हणजे आता हे लक्षात येते, त्यामुळे याचं काय पुढे मी सांगत नाही. आता पुढं पहा. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील आय आणि यू यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा ई पासून कितवा क्रमांक असेल? आय आणि यू. आय आणि यूच्या मध्ये कोणते पावर? इथे आय आहे आणि इथे यू आहे. यांच्या मधोमध कोणते येते रे? सॉरी, आय आणि यू म्हणले. यू. आय आणि यूच्या मध्ये अक्षर किती? 5 5 10 आणि 11 आहे. आय आणि यूच्या मध्ये 11 अक्षर. यूची तो एक मधलं अक्षर 11 आणि 12 केलं त्याच्यामध्ये 6 आणि 6वा अक्षर येणार. 1 2 3 4 5 6वा अक्षर ओ. हे अक्षर मधोमध येणार आहे. आणि याचा अक्षराचा ई पासून कितवा? पासून म्हणजे त्याला धरायचं. ई पासून ओ कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा पासून म्हणले. आता जर ई पासून ओ म्हणलं की ई धरायचं. आणि जर म्हणलं असतं ईच्या उजव्या बाजूला ओ कितवा आहे? ईच्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कडेला, तर इथे ई धरायचा नाही. ईच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा पासून म्हणल्यानंतर बघा ना. आता मोजायचं म्हणलं तर तुझ्या लाईन मध्ये किती? तुझ्यापासून किती मुलं आहेत? आता ती पण धरायला पाहिजे. तुझ्या ओळीमध्ये तुझ्यापासून किती येते? 4. तुझ्या पाठीमागे किती येते? म्हणजे या पद्धतीनं फक्त पासून म्हणल्यानंतर त्याला धरायचं.
पुढे पहा व प ल व प ल रा न ब याच्यापासून कोणता बनतोय परावलंबन. याच्यासाठी वाचन खूप महत्वाचं आहे. तो वाचन रोज असतो. यासाठी आपण यंदा यावर्षी काय करतोय प्रत्येकाला टॅब घेतो ना त्याच्यासाठी रोज तुम्हाला एक मराठीची गोष्ट वाचायला दिली जाणार एक इंग्रजीची गोष्ट वाचायला दिली. त्यामुळे इंग्रजी तुमचं परफेक्ट होणार मराठी परफेक्ट होणार. रोज वाचन तुम्हाला रोज 100 कंपल्सरी दिली आणि त्याच्यावरती काय वाचलं त्याच्यावर एक प्रश्न तयार करा किंवा काय प्रश्न तयार करा वेगळा शब्द कोणता वाटला तो लिहून आणा म्हणजे वाचल्याशिवाय ते येणार. म्हणजे याद्वारे तुमच्यामध्ये बदल जे होणार आहे. रोज एक गोष्ट म्हणले तर वर्षाच्या किती झाल्या गोष्टी 365 गोष्टी वाचल्या तर तुमचं वाचन किती वाढलं. लीप असेल तर 366 सर्वसाधारण असेल तर 365 मी 365 गोष्टी वाचल्या म्हणजे रोज तुम्हाला एक शब्द नवीन शिकला वेगळा तर 365 नवीन शब्द माहिती आहे. इंग्रजीमध्ये शिकला त्याचं म्हणजे वाचन तुम्ही रोज करायला म्हणजे इंग्रजी तुम्हाला काय होणार आहे वाचायला येणार आहे फटफट 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 वाचायला येणार. आता बघा ना आपण आता शिवजयंती आहे शनिवारी अरे सोमवारी तुम्हाला काय सांगितलं एक भाषण पाठ करून तुम्हाला भाषण टाकलं. आता तुम्ही नाही करत बसायचं 5वीला 5वीला तुमची परीक्षा नाही वाली परीक्षा झाल्यानंतर तुम्ही भाषण करा आणि प्रत्येकाचा व्हिडिओ तयार केला. तुम्ही कसं तोडकं करा आणि तुमच्या पप्पाला पाठवलं जाणार. तुझं केलेलं भाषण तुझ्या घरच्यांना पाठवलं जाणार. तू मोडकं तोडकं बोल ते कंपल्सरी बोललं पाहिजे. तुम्ही शनिवारी तयार केला काय असं काय खूप वेळ लागत नाही. पण 4 गोळीचं होणार ही पहिली सुरुवात आहे. पुढल्या शनिवारी दुसरी स्पर्धा असणार आहे. त्या पुढल्या शनिवारी वेगळी स्पर्धा असणार. दर शनिवारी तुमच्या स्पर्धा असणार. दर आठवड्याला दर याला वेगळ्या दर आठवड्याला हा राहणार उपक्रम कंटिन्यू वर्षभर चालणार कंपल्सरी. जे प्रत्येक विषय असेल विषयावरती तेवढंच लक्ष दिलं जाणार आहे. शाळेच्या ह्याच्यावरती तेवढंच लक्ष दिलं जाणार आहे. सगळ्याच गोष्टी होणार त्या पद्धतीने. पुढे पहा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या डावीकडून दुसऱ्या व तिसऱ्या डावीकडून डावा हात कोणता हाताच्या विरुद्ध कोणता झाला राव रावच्या विरुद्ध रंक. तर पर्याय क्रमांक राव म्हणजे श्रीमंत मनुष्य आणि रंक म्हणजे गरीब. 30 ते 34 पहा खालील प्रश्नात गटात न बसणार. नागपंचमी गोपाळकाला रक्षाबंधन गुढीपाडवा हे एका महिन्यात येणारे सण. नागपंचमी गोपाळकाला रक्षाबंधन ही श्रावण महिन्यामध्ये येतात. गुढीपाडवा कधी येतो चैत्र महिन्यामध्ये. म्हणजे या गोष्टी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. पुढे पहा 9872 9872 7428 9312 आणि 8648 यात गटातलं बसतात. कोणतं वेगळं बोला काय 98 72 7 चौक 28 9 त्रिक 8 सक 48 हे वेगळं निघेल. याला वेगवेगळ्या बुद्धिमत्ते वेगवेगळ्या कसोट्या वापराव्या लागतात. आता पहा तिथं स्वस्तिकचं चिन्ह स्वस्तिक आणि पहिल्या चौकोनी आहेत आहे 4 बाजू असतात. घड्याळ हे चौकोनीच असतं वेगळे आकार गोल पण असतं त्यामुळे वेगळं काय निघेल घड्याळ. पुढचा प्रश्न पहा 34वा रेषा मोजा त्यातल्या रेषांवरनं तयार किती झाले रेषांपासून कोणतं वेगळं निघेल पर्याय क्रमांक 3 का रे हा पहिल्या पर्यायात किती रेषा आहेत 5 दुसऱ्यामध्ये 5 तिसऱ्यामध्ये किती आहे 6 चौथ्यामध्ये 5 ही 5 रेषापासून तयार झालेली आकृती. पुढे चला 35 ते 38 प्रश्न मालिकेत प्रश्नचिन्ह जागी येणारे पद पहा 3.3 वाजून 5 मिनिटं 5:12 7 वाजून 19 मिनिटं
9:26 या घाटात बसणारं पद टायमिंग आहे 10:30 12:32 11:33 आणि 11:43 कोणतंही उत्तर त्याच्यामध्ये कोणतंही उत्तर 35चं हा यातला फरक बघा ना 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 म्हणल्यानंतर यातला फरक बघा ही 5 मिनिटं 5 ही 12 मिनिटं 5 आणि यातला फरक 12 आणि यातला फरक 19 यातला फरक मग आता इथं किती पाहिजे म्हणजे 11:33 पर्याय क्रमांक 3 पुढे 1/2 3/2 5/6 11/30 प्रश्नचिन्ह आता पर्याय पहा इथं कसं बनलेले आहेत ते पहा पहिल्यावर दुसरा कसा बनलेला 19/180 41/330 आणि चौथा पर्याय 37/330 काय झाले रे याच्यामधलं पाण्याचं तुला दिसतंय का पुढे जाऊन बाजूला 1 2 आणि 3 3 आणि 2 5 5 आणि 6 11 11 आणि 30 31 म्हणजे पहिल्या अंश आणि छेदाची बेरीज दुसरा अंश बनला 1 2 3 बनला 3 आणि 2 5 बनलं 5 आणि 6 11 बनला 11 आणि 30 41 बनलं आता छेदामध्ये काय होते पहा या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 2 2 3 दुने 6 याचा गुणाकार 6 येतो 5 11 आणि 30 चा गुणाकार 11 3 33 330 कोणता पर्याय तिसरा पर्याय आता 37वा पहा याच्यामध्ये चिन्हामध्ये बदल होतो काय बदल होतोय तो जर ही तुम्ही चिन्ह एका खाली एक मांडून घेतली तर तुमच्या लगेच लक्षात येईल का त्रिकोण चौकोन स्टार भरलेला वर्तुळ भरलेला वर्तुळ आणि भरलेला चौकोन ही पहिल्यांदा दिली आता दुसरा जो गट आहे ना तो खाली द्यायचा म्हणजे भरलेला स्टार नंतर आलेला आहे वर्तुळ चौकोन म्हणजे काय बदल होतात ते नंतर भरलेला टिंब त्रिकोण भरलेला चौकोन नंतर तिसरं काय चौकोन भरलेला टिंब वर्तुळ त्रिकोण स्टार भरलेला स्टार या आणि चौकोन भरलेला काय होते बघा बघा याच्यामध्ये 3 नंबरचा स्टार आहे तो पहिल्यांदा येतोय 3 नंबरचा चौकोन काय होतो काय पहिल्यांदा 2 नंतर काय झालं या ठिकाणी वर्तुळ आला म्हणजे 4 नंबरचा वर्तुळ इथे येतोय 4 नंबरचा भरलेला इथे येते म्हणजे 4 नंबरचा म्हणजे हे या ठिकाणी येते या पद्धतीने हे लक्षात घेतात एका खाली एक मांडली की तुमच्या ते क्लिअर होतं डोळ्याने काही गोष्टी लक्षात येतात असं नाही नंतर काय होतं 3 नंबरला कुठला येतोय 2 नंबरचं 3 नंबरला जात आहे 2 नंबरचं 3 नंबरला जात म्हणजे हे इथे म्हणजे भरलेलं इथे नंतर काय होतंय नंतर 4 नंबरला काय येते हे 5 नंबरचं आहे ते इथे येते 5 नंबरचं इथे येते म्हणजे या ठिकाणी स्टार भरलेला आहे नंतर पहिला आहे ते शेवटला इथे जाते पहिला त्रिकोण गेला इथे हा भरलेला इथे गेला आणि हा चौकोन इथे गेला आणि शेवटला भरलेला चौकोन सगळीकडे कॉमन आहे याच्यावरनं शेवटची पुढली रचना तशा पद्धतीने तयार झाली काही बघितलं लक्षात येईल यासाठी ही मांडणी आपल्याला करता आली पाहिजे एका खाली एक लिहिलं पाहिजे कच्चं काम करण्यासाठी कंटाळा नाही केला पाहिजे हे लिहून घेतलं पाहिजे आणि केलं पाहिजे पेपर सोडवताना एकच काम तुमचं झालं पाहिजे तर उपयोग आहे पुढे पहा 38वा प्रश्न काय झालेले त्याच्यामध्ये कसे बदल होत गेले ते पहा पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये काय झाले दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये काय झाले
एक एक रेष कमी होते. ते फिरतंय पण आणि कसं फिरते ते बघा. घड्याळाच्या दिशेने फिरतं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतं, या गोष्टी बघा. आणि पहा या ठिकाणी काय झालं हे पहा. दुसऱ्या आकृतीमध्ये हे घड्याळाच्या दिशेने पण असू शकतं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पण असू शकतं. आपण म्हणू शकतो घड्याळाच्या विरुद्ध म्हणलं तरी चालेल, घड्याळाच्या दिशेने म्हणलं तरी चालेल. एक रेष खालची गेली, पुन्हा ते फिरलं, आता ही दुसरी रेष गेली. आता काय होणार रे? पहिल्यांदा जाताना कोणतं गेले पण दोन्ही पर्याय आहे त्याच्यामध्ये, तिसरा पण आहे आणि चौथा पण आहे. काय होतंय म्हणलं आपण जर एक जर आकृती घड्याळाच्या दिशेने फिरती म्हणलं तर पहिल्या खालची गेली, पुन्हा ही गेली, नंतर वरची खालची जाणार. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पुढे संख्यामध्ये एक चुकीचे पद 908, 807, 705, 602, 499, 393. बघा मला इथे चुकीचं कोणतं आहे आणि का चुकीचं? कोणतं चुकीचं? चुकीचं कोणतं आहे? नाही ग, त्यातला फरक काढायला. त्यातला फरक बघितला 9, 8 2, 5 यातला फरक बघा. याच्यामधला फरक या दोन संख्येमधला 101 चा यातला, 102 चा यातला, 103 चा म्हणजे किती पाहिजे? 104 चा मिळते, 105 चा. मग कोणतं चुकीचं बरं? 103 वजा केले 602 मध्ये, 602 मध्ये 104 वजा केले 488 येतात. त्यातले 105 वजा केले 393. सॉरी इथे 498. जे इथं 499 च्या जागी 498 असायला. 40वा प्रश्न पहा. गौतम हा मंगेच्या वडिलांच्या आईच्या एकुलत्या एक मुलीचा धाकटा मुलगा आहे. तर मंगेची आई गौतमची मोठी बहीण प्रियाची कोण असते? आता याची रचना करता येईल. तुम्हाला जेव्हा मी ते नाती शिकवली तेव्हा त्याच्यामध्ये रचना पहा. गौतम हा मंगेशच्या वडिलांच्या, गौतम हा मंगेश चे वडील, इथं वडील त्याचे आई पुल्लिंग म्हणले की चौकोनात दाखवायचे, स्त्रीलिंग म्हणले की वर्तुळामध्ये. हे वडील आहेत, ही आई. मंगेश, गौतम हा मंगेशच्या वडिलांच्या, मंगेशचे वडील वडिलांच्या आईच्या, ही त्याची आई आहे म्हणजे ही मंगेशची आजी झाली, आईच्या मुलीचा. ही आईला आजरी एक मुलगी एक आहे म्हणजे ही वडील आणि ही मुलगी ही कोण झाली? बहीण भाऊ झाली. जी मंगेशची आत्या झाली. ओके. जी मुलगी या आजीची मुलीचा धाकटा मुलगा आहे. जी या मुलीला एक मुलगा आहे त्याचं नाव गौतम. तर मंगेशची आई, या मंगेशची आई ही गौतमची बहीण, या गौतमला एक बहीण आहे. या गौतमची बहीण प्रियाची कोण असते? प्रियाच्या आईच्या हे कोण आहे? या दोघांमध्ये नातं काय येणार आहे? वडील आहेत आणि बहीण या आईची मुलगी. हे मंगेशचे वडील आणि मंगेशच्या वडिलांच्या आईची मुलगी, या दोघांमध्ये नातं काय? भाऊ बहीण. मग या मुलीची आईचा भाऊ कोण लागणार? आईचा भाऊ, मामाची बायको
नाही. आणि मग याच्यामध्ये गौतमची मोठी बहीण प्रियाची मंगेशची आई, ही गौतमची मोठी बहीण प्रिया, ही बहिणीचं नाव प्रिया आहे. हिची कोण लागते? मंगेशची आई या प्रियाची कोण लागते? कोण लागते? या मंगेशची आई ही प्रियाची कोण? प्रियाची ही कोण आहे? आई. आईचं ही कोण आहे? भाऊ. म्हणजे कोण झाला? मामाची बायको मामी. बरोबर. 1 नंबर 2 येईल. पुढे पहा 41वा. सोबत आकृतीत तयार होणाऱ्या चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त? आता या ठिकाणी पहा साधी सोपी पद्धत वापरायची. तुम्ही म्हणाल सर याच्यापेक्षा आम्हाला शिकवलेल्या पद्धती पण त्या चुका घडतात कशा? ते चौकोन मोजायचे, सगळ्या आकारांना नंबर द्यायचे. ABCD दिले 1 2 दिले तरी चालते. प्रत्येक आकाराने 1 2 3 4 5 6 चौकोन मोजायचे. ज्या प्रति सिंगल नंबरचा चौकोन, 1 नंबरचा चौकोन आहे का? सिंगल डिजिटचे एका नंबर पासून तयार होईल. 1 नंबर आहे. 2 नंबरचा चौकोन आहे का? नाही. 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 5 नंबर आहे का? 6 नंबर आहे. सिंगल डिजिटचे किती झाले? 4. आता दोघांचा मिळून 1 आणि 2 चा मिळून बनतो का चौकोन? होतो. 1 आणि 3 चा होतो. 2 आणि 3 चा, 2 आणि 4 चा, 2 आणि 4 चा चौकोन आहे? नाही. 3 आणि 4 चा, 3 आणि 5 चा, 4 आणि 5 चा, 4 आणि 6 चा. असे दोघांचे मिळून चौकोन होतात. 5 आणि 6 चा होतोय. 1 2 3 4 5. तिघांचा बघा चौकोन कुठे तयार होतो का? 3 अंक एकत्र मिळून तिघांचा मिळून नाही होत. चौघांचा मिळून होतो का? 1 2 3 4 3 4 5 6. अशी किती होत आहे? 2. 5 जणांचा होतोय का? नाही. 6 जणांचा होतोय. 1 2 3 4 5 6. याचा एक होतो. म्हणजे एकूण किती झाले चौकोन? 5 4 9 3 12 चौकोन तयार होतात. आता त्रिकोण विचार. चौकोनांची संख्या त्रिकोणापेक्षा कितीने जास्त? सिंगल नंबरचे त्रिकोण सांगा. हे सगळे चौकोन काढले. आता त्रिकोण पाहिजे. सिंगल नंबरचा, 2 नंबरचा आहे, 1 नंबरचा त्रिकोण आहे का? 2 नंबर आहे, 3 नंबर आहे का? 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. सिंगल नंबरचे 2 झाले. आता दोघांचा मिळून त्रिकोण, दोघांचा मिळून सांगा. 3 5. हा उलट 4 2 नाही म्हणायचं. 2 4 काढता पण नाही. म्हणजे उलट सुलट केलं का नाही लगेच तुम्हाला चुकलं की लक्षात येईल. अंकाचं 4 2 बनायचं नाही तर 2 4 म्हणजे दोघच झाले. तिघांचा बघा 2 4 6 1 3 5 2च होत. चौघांचा, 5 जणांचा, 6 जणांचा किती झाले त्रिकोण? एकूण 6. मग चौरस संख्या त्रिकोणापेक्षा कितीने जास्त आहे? 6 ने जास्त आहे. द्यायच्या पायी एका वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिकतेचा स्तर ठरवल्यास गौतम अनिलपेक्षा हुशार पण रोहिदास इतका हुशार नाही. आता याची रचना करायची. गौतम अनितापेक्षा हुशार. पाहिजे नाव लिहितो. गौतम अनितापेक्षा हुशार. हा गौतम अनितापेक्षा हुशार. म्हणजे अनिता दाखवा. अनितापेक्षा इथे उंची जागा म्हणजे हुशारी जागा. पण रोहन इतका हुशार नाही. म्हणजे रोहन काय होईल? त्याच्यापेक्षा जादा हुशार. पण रोहन इतका हुशार नाही याचा अर्थ गौतमपेक्षा रोहन हुशार. दुसरं काय म्हणजे
संगीता गौतम इतकी हुशार नाही, पण अनितापेक्षा हुशार. संगीता गौतम इतकी हुशार नाही, पण अनितापेक्षा हुशार. म्हणजे अनिताच्या वरती येणार आहे ती संगीता. पण ही संगीता गौतम इतकी हुशार नाही, म्हणजे संगीता गौतम पेक्षा खाली दाखवायची. या सर्वात सायली सर्वात हुशार आहे, म्हणजे सायली याच्यामध्ये सर्वात जास्त हुशार. हुशारचा चढता क्रम लावला चौथ्या क्रमांकावर. कोणी चौथ्या क्रमांकावर? कोणी? रोहन. सगळ्यात ढ कोणी? सगळ्यात हुशार कोणी? ओके, हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे, ही रचना करता आली पाहिजे. पुढे 43 पहा. राहुल, गणेश व सचिनला गणित विषय आवडतो. आता याची पण रचना करायची. पहा, नाव एका बाजूला लिहा, विषय एका बाजूला. बघा नाव काय? राहुल, गणेश, इथं नाव लिहितो आपण. सचिन. राहुल, गणेश, सचिन यांना गणित विषय आवडतो. गणित विषय टाका. याला राहुलला, गणेशला, सचिनला आवडतो. बरोबरचे चिन्ह द्या. किशोर, दीपक व गणेशला इंग्रजी विषय आवडतो. किशोर, दीपक आणि कोणी? गणेश. आता गणेश कुणाला येतं का? एकदा वरती नाव आलाय गणेश, कुणाला यायची गरज नाही. किशोर, दीपक आणि गणेशला कोणता विषय आवडतो? इंग्रजी. इंग्रजी कुणाला विषय टाका? गणेश, किशोर आणि दीपक यांना इंग्रजी विषय आवडतो. त्यांच्या पुढे बरोबरची चिन्ह आहे. तर सुनील, किरण, राहुलला संगीत विषय. सुनील, बघा सुनील नाव आले का याच्यात? नाही. किरण नाही, आणि राहुल आले, पुन्हा राहुल टाकायचे नाही. यांना संगीत विषय आवडतो. गाणी म्हणाय वाटलं की का अशी गरज करा वाटलं. संगीत कुणाला आवडतो? सुनील, किरण, राहुल. सुनील, किरण आणि राहुल संगीत आवडतो. सचिन व दीपकला नृत्यात रस आहे. नृत्य, नृत्य म्हणजे डान्स करणे, नाचणे. कुणाला? सचिन व दीपक. मग दीपक कुठे आहे? इथं दीपक आणि सचिन इथे. याला नृत्यामध्ये रस आहे. काय सांगू? तर अतुलला सर्वच विषय आवडतात. अतुल याच्यात नाव आहे का? नाही. अतुलला सर्वच विषय आवडतात, म्हणजे त्याला गणित आवडतं, इंग्रजी आवडतं, संगीत आवडतं, नृत्य आवडतं, सगळेच विषय आवडतात. म्हणजे सगळ्यात त्याला पुन्हा करायचं. आणि मग विचारलं फक्त 2 विषय आवडणारे किती विद्यार्थी? बघा 2 विषय आवडणारे किती? हा, म्हणजे रचना किती आता आवड आहे काय? कोणते सांगा बरं? फक्त 2 विषय आवडणारे सांगा. राहुल, गणेश, कोण? सचिन, दीपक. काय? फक्त 2 विषय आवडणारे राहुल, गणेश, सचिन, दीपक. म्हणजे किती विद्यार्थी आहेत एकूण? 4 विद्यार्थी. चला पुढे पहा. एक्सच्या तिप्पट वय असलेल्या वायचे वय झेडच्या निमपटीपेक्षा 2 ने कमी आहे. जर तिघांच्या वयाची बेरीज 54 वर्षे असेल आणि वाय व झेड यांच्या वयाचे फरक 19 वर्ष असेल तर एक्सचे वय किती? वाय आणि झेड याच्यामधला फरक 19. हा, इथं हा प्रश्न कॅल्क्युलेशन करण्याचा आहे. थोडासा अवघड आहे. रचना त्याची करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं. समीकरण तयार करता आलं पाहिजे. काय म्हणले? एक्सच्या तिप्पट वय असलेले वाय. एक्सच्या तिप्पट वय, एक्स जर घेतलं तर त्याच्या तिप्पट वय वायच आहे. म्हणजे हा एक्स आहे, त्याचं वय जर आपण आता ए मध्ये मानलं म्हणजे काय होईल? म्हणजे एक्स वाय झेड वापरतो आपण, आणि इथं त्यांची नावच एक्स वाय झेड असेल.
तिथं आपण एक्सच्या ऐवजी ए म्हणतो. एक्सचं वय ए आहे आणि त्याच्या तिप्पट वायचं वय. वायचं वय किती आहे? याच्या तिप्पट म्हणजे 3a. वाय एक्सचे वय, एक्सच्या तिप्पट वय असलेल्या वायचे वय झेडच्या निमपटीपेक्षा 2 ने कमी. म्हणजे कशाची निमपटीपेक्षा 2 ने कमी होईल? तर याची दुप्पट काय होईल? 6a वजा 2. नाही असं नाही, याला तोच टाकावा लागेल. म्हणजे ते जर आपण याचे 6a वजा 4 घेतलं, याची निमपट काय होणार आहे? 3a वजा 2. 3a वजा 2 होईल, त्यापेक्षा 2 ने कमी. म्हणजे अधिक 4 करावं लागेल. अधिक केलं तर याची निमपट 3a अधिक 2 होईल, त्यातले 2 वजा केले की 3 असं. आणि या तिघांची वाय व झेड याच्यामधला फरक 19 आहे. या दोघांच्या मधला फरक 19 आहे. म्हणजे 3a अधिक 19 बरोबर 6a अधिक 4. हे 4 आहे ते इकडे पाठवूया आणि 3a तिकडे पाठवूया. हे 3a तिकडे गेले वजा होते, हे 4 इकडे आले वजा होते. 19 मधले 4 वजा करा आणि हे 6a मधले हे 3a वजा करा. 6 मधलं 3a गेले 3a, 19 मधलं 4 गेले 15. a बरोबर 15 हे गुणिले 3 तिकडे पाठवले भागिले होती. उत्तर किती येणार? याची किंमत 5. म्हणजे 5 आलं. वायची किंमत 5 × 15 आणि 6a ची किंमत 5 म्हणजे 5 × 30 अधिक 4 34. 34च्या निम्मे 17, त्यापेक्षा 2 ने कमी 15. आणि या तिघांची बेरीज पहा किती सांगितली? तिघांची बेरीज 54. हे तिघा बेरीज 54 5 5 5 10 4 14 4 4 1 3 आणि 4 1 5 54. म्हणजे या ठिकाणी एक्स चे वय विचारले. एक्स चे वय किती येत आहे? 5 वर्ष. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या आकृतीत अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी हे गाव दाखवलेले आहे? बघा, अहमदनगर जिल्ह्यात मध्ये पारनेर तालुका, याच्यामध्ये पारनेर तालुका दाखवला आणि पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी. त्यामुळं या पद्धतीची पाहिजे वेळ आकृती. पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता बघा, सातारा जिल्हा फलटण तालुका आणि फलटण तालुक्यातलं कोळकी गाव हीच राज्य. कोळकी कुठं आहे? फलटण तालुक्यात. फलटण तालुका कुठे आहे? सातारा जिल्हा. जिल्हा, जिल्ह्यामध्ये तालुका, तालुक्यामध्ये हे गाव. पुढे पहा, खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? पाण्यातलं प्रतिबिंब. आता या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी या करता आल्या पाहिजे. याचं पाण्यातलं प्रतिबिंब, याचं पाण्यातलं प्रतिबिंब लगेच डोळ्याने. परीक्षेच्या वेळेस मी काय तुम्हाला सांगणार की परीक्षेचा पेपर फायनलचा हातात आला की नाही याची खिडकी बनवायची. पाणी म्हणलं कुठं असतं? खाली असतं. लगेच हे काय करायचं? याचं गिरवायचं. याचं काय करायचं? पेननी गिरवायचं आणि नंतर याच्यामध्ये हा चौकोन जे आहे हा पेननी एवढाच गिरवायचा. हे खालचं गिरवायचं नाही. नुसते एकदाच गिरवलं पण ते फाटलं नाही पाहिजे. आणि हे फाडायचं. 3-4 वेळा पेननी गिरवल्याची खिडकी तयार. पाणी कुठं असतं? खाली. खिडकी काय उघडायची? खाली उघडायची. तुम्हाला काय होणार आहे? याचं गिरवलेलं असतं त्यामुळे काय होणार? खाली गेल्याबरोबर खिडकी खाली उघडली काय होणार? तुम्हाला दिसणार. लक्षात आलं? परीक्षेच्या फायनल पेपरला करायचं परीक्षा ह्याच्यामध्ये. आणि जर याचा आरशातला म्हणलं की काय करायचं? आरसा कुणीकडे असतो? तेव्हा खिडकी कुणीकडे उघडायची? तिकडे उघडायची. तेव्हा मग इकडून 3 बाजूने इकडून गिरवायचं. इकडे गिरवायचं नाही, एकदा फक्त गिरवायचं आणि हे गिरवायचं आणि ही खिडकी उघडायची. गिरवलेलं असतं त्यामुळे लगेच दिसतं. पर्याय त्याच्यावर कट करायचं. ओके. आता एकदा आपण डायरेक्ट काढायची आपण बघतोय. हे पहा वर आडवी रेष
तीर केली, मग खाली तीर आडवी रेष तीर केली. आता 5 कसा करतो, वरती आडवी रेष खाली आडवी, वरनं खाली खाल्ला वाटी वाटी. एकच या कसा करतो, वरनं उभी रेष खाल्लं उभी रेष, ही खाल्लं वरती वरनं खाली, उजव्या बाजूला डावा. हे सरावाने आपल्याला लक्षात येतं. तुम्हाला फायनल परीक्षेला कसं सोडवायचं ह्याची क्लुप्ती तुम्हाला आत्ताच सांगून टाक. आरशाचं प्रतिबिंब तसंच, पण आरसा बघा आता इकडे गेलाय. आता इकडे आरसा असेल तर काय करावं लागेल, ते ही खिडकीतून इकडे करायची. सगळी चित्र पाहिलं तर पेननी गिरवायची, पण त्याचा गिरगुटकाला झाला नाही पाहिजे. नाही तर गिरवाय सांगितले सरांनी मोठी बारकी चित्र गिरगुटकाला काय गरज नाही. जी कोणतं डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे. जी या ठिकाणी जर उजवीकडे तुम्ही जरी केला आरशात तरी काय चुकत नाही. तो चौकोनाचा तो चौकोन, हा जो चौकोन आहे पाण्यातलं प्रतिबिंब केलं तर हा काय होणार, इकडे आरशातलं प्रतिबिंब इकडे होणार. जे उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला जाणार. त्याच्यावरनं पर्याय कट करा. त्या चौकोनावरनं पहिला दुसरा पर्याय कट होतो, पहिला तिसरा चौथा. फरक काय त्याच्यामध्ये बघा, खालचा त्रिकोण आहे तिथं चौकोन दाखवलेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 48 ते 52. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशेष संबंध आहे, तसा तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये तर प्रश्नचिन्ह जागी कोणतं पद आहे. भाषण वक्ता खेळ. भाषण कोण करतो, वक्ता करतो. मग खेळ कोण खेळतं, खेळ. त्यामुळे काय पाहिजे तिथं, खेळा. 572 ला 70, 572 ला 70 तर प्रश्नचिन्हाला 48. काय संबंध, 5 मग कशाला कोणत्या संख्येचा गुणाकार 48 येते बघा, 642. याच्यामधला अंकाचा गुणाकार 48 येतो. पुढे 50वा पाठ. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे, पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे बघा बरं. चित्र आहे तिथंच आहे, गोल आतले जे आहे किंवा एक सिंगल आहे, 2 गोल आहे तिथंच आहे. फक्त बदल काय झालाय, त्रिकोणाचं काय झालंय, पाण्याचं प्रतिबिंब झालंय. वरती होता ती खाली सरला. आता इथं चौकोनाचं उलट करा, जे बाहेर होतं ते आतमध्ये टाका. खालचं ते वरती उलट होईल. त्यामुळे कोणताही त्याच्यावर चौकोनावर पर्याय कोणते कट होतील, पहिला आणि चौथा पर्याय कट. आता राहिला दुसरा आणि तिसरा. त्याच्यामध्ये बघा ते चित्रभाग गोल बाहेर होता तो आत गेला, म्हणजे वरचे 2 टिंब बाहेर होते ते आत जाणार आहे. त्यामुळे कोणताही पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं असतं. चला पुढे न्यायालय न्यायाधीश, विद्यालय प्रश्नचिन्ह. आता न्यायालय न्यायाधीश काय संबंध रे, न्यायालय न्यायाधीश काय संबंध तो जोडता आला पाहिजे. काही का न्याय विद्यालयात विद्यार्थी नसतात, शिक्षक नसतात, मुख्याध्यापक नसतात, पालक नसतात, सगळे असतात. संबंध काय न्यायालय न्यायाधीश, मुख्य. मग शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत की मुख्य, काय उत्तर काय येईल, शिक्षक येईल का, मुख्याध्यापक येईल का, विद्यार्थी येईल का, पालक येईल. न्यायालयामध्ये न्यायाधीश हा प्रमुख असतो, त्याच्यामुळे बाकीची खूप माणसं असतात. विद्यालयामध्ये प्रमुख कोण असतो, मुख्याध्यापक. काय नुसतं शिक्षक चालेल नाही, शिक्षक चालणार नाही, कारण शिक्षक अनेक असतात. तसे न्यायालयामध्ये पण अनेक न्यायाधीश असतात, न्यायालयामध्ये पण अनेक न्यायाधीश असू शकतात. पण मुख्य सगळी जबाबदारी असते ती मुख्य न्यायाधीशावरती असते. त्यामुळं न्यायालयाचा प्रमुख हा न्यायाधीशच असतो, तसं विद्यालयाचा प्रमुख हा मुख्याध्यापक. पुढे 2.215 9:45 3:25 काय बघा, 2:15 ला 9:45 घड्याळात बघा हे
तर 3:25 ला प्रश्नचिन्ह. ही वेळ आहे. 2:15 मी जर हे केलं तर उपयोग आहे ना. 2:15 9:45 काय होतं त्याचं? याचं आरशातलं प्रतिबिंब केलं तर काय होतंय? मिनिट काटा इथे जाईल आणि हे तास काटा इथे. किती वाजले? 9:45. इथं 3:25 झाले. इथे घड्याळात सांगा 3:25. मी घड्याळ काढून दाखवतो. याचं आरशातलं प्रतिबिंब काय आहे? याचं पाण्यातलं आरशातलं याच्यामध्ये बोला. आता किती टाइम झाला? घड्याळ कळे ना? 8:35. गुड. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या बेल आकृतीत कोणत्याही फक्त 2 भौमितिक आकृत्यात असलेल्या अंकाची बेल. आता 3 भौमितिक आकृती आहेत. चौरस, वर्तुळ, त्रिकोण. चौरस आणि वर्तुळात असणारे अंक कोणते? चौरस आणि वर्तुळात दोन्ही 7, 6. चौरस आणि वर्तुळ. वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये सांगा. 5, 4. वर्तुळात. त्रिकोण आणि चौरसामध्ये सांगा. फक्त 5 एकच आहे. बाकीच्या 2 अंक. या सगळ्याची बेरीज विचार. इथे येते बेरीज किती येते? 27. पर्याय क्रमांक 3. 54 भाग. सर्कसाच्या तिकिटाच्या एका रांगेत मंगेच्या पुढे 23 व्यक्ती व मागे 12 व्यक्ती उभ्या आहेत. संतोष व मंगेश याच्यामध्ये एकूण 15 व्यक्ती उभ्या आहेत. तर त्या रांगेत संतोषचा पाठीमागून कितवा क्रमांक? याची रचना केली पाहिजे. याची आपल्याला रांग काढून दाखवली. सर्कसच्या तिकिटाच्या एका रांगेत मंगेशच्या पुढे 23. मंगेश याच्या पुढे हा मंगेश उभा आहे. याच्या पुढे 23 व्यक्ती उभ्या आहेत. मागे 12 व्यक्ती उभ्या आहेत. ओके. पुढे काय म्हणले? संतोष व मंगेश यांच्यामध्ये 15 व्यक्ती. आता बघा मागे जर संतोष असेल तर 15 व्यक्ती येतील का मध्ये? मागेच्या मागे 12 म्हणजे तो कुठं पाहिजे? संतोष पुढंच असला पाहिजे. इथं मागे येईल का 15 व्यक्ती? 12 व्यक्ती आहेत आणि मंगेश आणि संतोष मध्ये 15 व्यक्ती असू शकेल का? नाही. म्हणजे इथं आपल्याला या दाखवाव्या लागतील. आपण या दाखवूया. बघा या 23 व्यक्ती आपण काढूया. 23 व्यक्ती म्हणजे काय नावं देत बसायचे का? मंगेच्या पुढे 23 व्यक्ती. रेषा काढा 23. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 व्यक्ती. आता काय म्हणलेलं आहे? संतोष व मंगेश याच्यामध्ये 15 व्यक्ती. मध्ये 15 सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सोडण्यात हे कोण आहे? संतोष. संतोष आणि मंगेश याच्यामध्ये 15 व्यक्ती आहेत का? वाटल्या मोजा पण आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. संतोष आणि मंगेशच्या मध्ये 15 व्यक्ती. तर त्या रांगेत संतोषचा पाठीमागून कितवा क्रमांक? मागे ही 12 आहे. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. ही रचना करता आली पाहिजे. ही रचना केली. पुढे पहा 29 पर्याय आहे पहिला. 55 रमेशच्या पाठीमागची दिशा आग्नेय असल्यास कमीत कमी किती वेळा उजव्या बाजूने काटकोनात वळल्यास त्याच्या समोर नैऋत्य दिशा येईल. आता इथे दिशा चक्र आपल्याला काढलं पाहिजे. दिशा चक्र काय आहे रे?
हा बरोबर ही दिशा चक्र आदर आ द न प वा उ ई उ काय म्हणले रमेशच्या पाठीमागची दिशा आग्नेय पाठीमागची दिशा आग्नेय म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे पाहिजे वाय शाबास आता किती वेळा उजव्या बाजूने काटकोनात वळला तर त्याच्या समोर नैऋत्य दिशा आली एकदा काटकोनात वळला उजवीकडे म्हणलं की घड्याळाच्या दिशेने एकदा उजवीकडे काटकोन वळला तर कोणीकडे तोंड होईल कुणीकडे होईल घड्याळाच्या दिशेने एकदा वळला ईशान्य दोनदा वळला तीनदा वळला नैऋत्याला त्याच्या समोरची दिशा येण्यासाठी उजवीकडे काटकोनात किती वेळा वळावा लागेल 3 बरोबर पुढे पहा गणिती संबंध काय होईल याचा पहा त्रिकोणामध्ये दिलेला आहे 4 5 1 50 हा पण त्याच्यावर काय दिले उजव्या बाजूला म्हणलेलं आहे एक असेल उत्तर 3 वेळा पाहिजे पर्याय मग 3 पाहिजे 55 3 बरोबर या या याला याला तपासला केला असं सांगायचं म्हणजे तपासला यांना फटके दिले पाहिजे हा चुकीचं तपासताय पुढे पहा 4 5 1 50 7 8 2 85 7 8 2 85 9 3 4 80 9 3 4 80 इथे 3 4 8 नाही इथे प्रश्नचिन्ह इथे 7 पर्याय दिलेले काय आहे पण 6 5 4 8 काय रे बाहेरच्या संख्येचा संबंध आहे हा बेरीज 5 4 9 1 10 ची 5 पट करणार 8 7 15 2 17 ची 5 85 9 3 12 च्या 16 85 7 4 3 7 कशाची 5 पट 60 आहे 12 ची म्हणजे बेरीज किती आली पाहिजे 12 मी तर कोणता अंक घेतला पाहिजे 4 3 7 5 12 उत्तर काय पर्याय दुसरा 5 गुड सोबतच्या आकृतीत किती घन आहेत आता याचे थर मोजायचे सगळ्यात खालच्या थरात किती आहेत रे आडवे 4 दिसतात आणि असे उभे 3 दिसतात म्हणजे एकूण किती होतील सगळ्यात खालचा थर पहिला थर 12 आहे दुसऱ्या थरामध्ये बघा बरं किती आहे हा दुसऱ्या थरात 8 आहे हा म्हणजे कापलेला आहे वडला पहिल्या लाईन घालवलेली दुसऱ्या थरामध्ये किती आहे 6 तिसऱ्या थरामध्ये किती आहे 7 8 एकूण किती आहे 24 एका सांकेतिक भाषेत विंडो आता हा बाह्य नेहमीचा प्रश्न येतो बरं का हे एका खाली एक लिहायचं विंडो हा शब्द ODNI WW असा लिहितो चेअर CHAIR हा शब्द IAHIAHRC असा लिहितात तर त्या भाषेत टेबल हा शब्द कसे लिहितात काय केलं रे पहिला अक्षर शेवटला पहिला अक्षर शेवटला पहिला अक्षर शेवट बर पहिल्यांदा हे बघायचं पहिलं कोणतं आलंय शेवटून दुसरं अक्षर येते पहिल्यांदा शेवटून दुसरं अक्षर पहिल्यांदा आणि शेवटून दुसरं अक्षर पहिल्यांदा नंतर 2 नंबरला काय आलंय शेवटून तिसरं अक्षर 2 नंबरला शेवटून तिसरं अक्षर 2 नंबरला शेवटून तिसरं अक्षर 2 नंबरला 3 नंबरला कुठला आलाय शेवटून चौथं शेवटून चौथं शेवटून चौथं 4 नंबरला शेवटून म्हणजे शेवटून असे उलटे लावले क्रम O D
इथं कसं झालंय का IAHRC केलं. LBAET हे शेवटचे इथे घेतले, इथे घेतले असं केलं. पहिलं शेवटला टाकलं, पहिलं शेवटला टाकलं, पहिलं शेवट. जी रचना एकाखाली एक तयार झाली. पुढील शब्द गटाने जुळणारे आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात ही काय रे? आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात ही काय राज्य? दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, बिहार. आता आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात ही महाराष्ट्राच्या शेजारची, महाराष्ट्राच्या सीमेला चिटकून असणारं यातलं राज्य कोणतं? तर यातलं दिल्ली काय राज्य नाही. राजस्थान, कर्नाटक, बिहार ही राज्य. मग त्यातलं महाराष्ट्राला चिटकून काय? राजस्थान महाराष्ट्राला चिटकून नाही, बिहार महाराष्ट्राला चिटकून आहे, तर कर्नाटक महाराष्ट्राला चिटकून आहे, त्यामुळे कर्नाटक. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्ह वापरले. अंकाचा व चिन्हाचा सांकेतिक सारखाच असेल असे नाही. हे लक्षात घेऊन प्रश्न सोडवा. पहा तुम्हाला संध्याकाळचं लवकर सोडतोय ना आता. सकाळी लेट करायचं नाही, कारण सकाळी तुमचं सोल्युशन कारण 8वीला खूपच उशीर होतो. रात्री 10 वाजता त्यांना सुद्धा. 3, 5, 2, 7 वर्तुळ चौकोन भरलेला स्टार 2, 1, 7, 9. चार 6, 3, 5. बघा सगळ्यात कोणतं कॉमन आले का? असं 4 याच्यामध्ये असणार अंक लिहू आपण कोणकोणते आले. 4, 3, 2, 1. 2 आला, 3 आला, 5, 7, 1, 2, 7 आला, 9, 3, 5, 4, 3, 4, 5, 6, 3, 4, 5, 6. पहिल्या 3 मध्ये कॉमन कोणता? 4 मध्ये कॉमन कुठला अंक आहे? पहिल्या 3 मध्ये कॉमन कोणता आहे? 2 आहे. 2 आहे. मी या 2 वर काट मारा. 2 ला अंक सारखाच असणार. चिन्ह कोणतंही 3 सारखं चौकोन. याच्यावर पण काट मारा म्हणजे गोंधळ होत नाही. 2 ला चौकोन आहे. हा आता दुसऱ्या 3 मध्ये कॉमन काय आहे बघा? कोणता आहे? 3 आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या चालेल तसं बघा. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्यात 3 आला कॉमन. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्यात बघा चिन्ह कोणतं? पहिला, दुसरा, चौथा त्रिकोणाला 3 आला. आता बघा पहिल्या, दुसऱ्यामध्ये कोण आहे का? कोण कॉमन नाही. पहिल्या, तिसऱ्यामध्ये 1 चिन्ह. पहिल्या, तिसऱ्यात कॉमन काय? बाण. 1 ला बाण. 1 ला 1 ला बाण. राहिला कोण याच्यात? 4 ला भरलेला टिंब. भरलेला टिंब खोडून टाक. भरलेला टिंब 4. आता पहा या दोघांमध्ये कॉमन आहे का कोणता? 7 आहे. 7 ला काय येईल? स्टार. 7 ला स्टार. राहिला कोण? 5 ला काय आला? वर्तुळ. आता इथे 7 ला वर्तुळ गेला तर काय राहिला? 7 ला कुठं गोल आहे? गोल आपण कशाला केला रे आता? 5 ला गोल आहे का? नाही पण 5 आहे. 5 ला गोल आहे. 5 करून टाकले पाहिजे ना. राहिला कोण? 9 ला काय येईल? भरलेला चौकोन. 6 ला काय येईल? भरीव.
मग आता याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी, या पद्धतीने केलं तर त्रिकोण, बनलेला त्रिकोण, बाण, चौकोन आणि वर्तुळ या चिन्हाने कोणती संख्या दर्शवली जाईल? बघा 6, 1, 2 आणि 5. 6, 1, 2, 5. क्रमांक 2. खाली ती कोणता अक्षर गट आरशात पाहिल्याचे एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आरशामध्ये सगळ्याचं करून बघायचंय, सगळ्याचं करूनच बघितलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. किंग जी वर आपल्याला हे पर्याय पहिला पर्याय करतो, चौथा पर्याय करतो. किंग हा शब्द बनतोय तिसऱ्या. नंतर पहा 62 वर पाण्यातलं प्रतिबिंब, ते बाण आहे ते खाली जातील, त्या बाणावरनं चौथा पर्याय कट होईल. नंतर हा जो त्रिकोण आहे तो उलटा होईल, चौकोनातला त्रिकोण, तो त्याच्यावरनं कोणता पर्याय पहिला कट. आता राहिला दुसरा तिसरा. फरक बघा त्याच्यामध्ये, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये फरक काय? मधला बाणाचं ते वरती 2 बाण आहे तिथं वरचे 2 बाण आहे ते खाली 2 बाण पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला 63, 64 हे पहा 6वी 7वी 6वीला 5वीचा पेपर घ्यायचा बरोबर. हा किती वाजता पेपर तुम्हाला दिला जातो? 3:30 4ला हा पेपर घ्यायचा. याचं सोल्युशन सकाळी 8ला बरोबर चालू होतं, बरोबर 8ला बरोबर प्रेझेंट राहील. हे कुठपर्यंत चालणार? शनिवारपर्यंत. सोमवारपासून तुमचं सगळं शेड्यूल चेंज होणार. स्पर्धा परीक्षेचं बंद होणार, तिथं शाळेचे विषय आणि इंग्रजी फोकस. सकाळी 8ला तुमचं चालू होणार म्हणजे चालू होणार. मला आता सुटते लवकर, तुम्हाला 5:30लाच घरी सोडते, बरोबर का? 7:30 वाजेपर्यंत थांबवतोय? नाही थांबवत. हां, आणि मग तुम्हाला तिथं का हा पेपर घरी देऊ सोडवायला तुम्हाला 5:30च्या नंतर घरी अभ्यासाला देऊ का हा पेपर घरनं सोडून आणायचं सकाळी 8ला? ओके, मग तो पेपर यायची, हा पेपर घरी देऊ ना, आता कोणाला तर इथं घेऊ सोडून. हां हां, म्हणजे हा पेपर तुम्हाला घरी सोडवायला दिला जाईल. यातला जो आज पेपर ऑनलाईनला टाकलाय, हां हां, म्हणजे याचा पेपर हा तुम्हाला घरी सोडवायला देईल. म्हणजे जी प्रेझेंट आहे त्याचा पेपरचं सोल्युशन होईल. जे ॲबसेंट आहेत, आता कसं ही शीट ॲबसेंट होती पण याला तपसायला लागला. ॲबसेंट आहे तिचा पेपर तपसायचे काय कारण आहे का? आपण नाही, तू प्रेझेंट नाही, तुझा पेपर तपासला जाणार. ओके, म्हणजे हा पेपर घरी सोडवायला लागला. घरी पेपर सोडवायला तुम्हाला याला टाकला जातो, मोबाईलला टाकला जातो. सगळे आहेत ना मोबाईलला, ग्रुपला जॉईन. मोबाईलवरती बघा, कोणाला पाहिजे असेल तर पुस्तक दिलं जाईल, कुठला पेपर ते सांगितलं जाईल. पण ते उद्याच्याला घेऊन यायचं, घरी ठेवून यायचं नाही पुस्तक. ओके, चल ठीक आहे. आज सरांना सांगा, श्रेय सरांना, की असं असं सांगितलं सरांनी. हां सांगितलं. ओके, चला पुढे. 63वा प्रश्न, तंतोतंत जुळणारे. तंतोतंत पर्याय कट करा, वापरा त्याच्यामध्ये. वरचे ते डब्ल्यू सारखा आकाराचे त्याच्यावरनं कट करा. तिसरा कट, चौथा बी कट होईल. हा बरोबर. आता राहिला पहिला दुसरा. फरक बघा आता. पहिला चौकोनासारखा आकार आहे त्याच्यावरनं तो डब्ल्यू सारखा आकार पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. 64 पहा. 64 तंतोतंत आकृती पाहिजे, गोलावरनं पहिला कट. ओके, आता राहिला आतल्या चौकोनावरनं तिसरा कट. दुसरा आणि चौथ्यामध्ये फरक बघा. दुसरा कटच्या उत्तरी पर्याय क्रमांक 4. 65 1 ऑक्टोबर 2016ला शनिवार, तर 2021 या दिवशी कोणतं, 2021 साली त्या दिवशी कोणता वार असेल? म्हणजे 1 ऑक्टोबर 2021. 1 ऑक्टोबर 2016, 1 ऑक्टोबर 2016ला दिलेला आहे शनिवार. आणि 1 ऑक्टोबर 2021ला विचारलं. 1 ऑक्टोबर 2017ला किती येते? 2016 लीप वर्ष आहे. 2016 लीप वर्ष. पण ऑक्टोबर पासून 2017 मध्ये जाताना फेब्रुवारी कुठला काउंट होईल? 2016चा काउंट होईल का?
मग कसं सांगितलं रे? हा इथं कोणता वारी? रविवार. 1 ऑक्टोबर 2018 ला सोमवार. 1 ऑक्टोबर 2019 ला 1 ऑक्टोबर 2020 ला 2020 लीप वर्ष नाही का? हो की मग 20 ऑक्टोबर 2019 मधून ऑक्टोबर 2020 मध्ये जाताना काउंट कुठला होणार आहे? फेब्रुवारी कोणता काउंट होणार आहे? हा 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 गुरुवारी. इथं तो चुकला, तिथं तुम्ही चुकला. मग 1 ऑक्टोबर 2021 ला कोणता वार आहे? शुक्रवार. कारण इथं काही 2020 मधला फेब्रुवारी काउंट होतो. इथनं इथं जाताना फेब्रुवारी 2021 मधला काउंट. हे लक्षात घ्या, फेब्रुवारी 2000 लीप मधला कुठं काउंट होतो तिथे एक दिवस जातात आहे. पुढे सूर्यनमस्कार करण्यासाठी किशोरला सूर्योदयाच्या दिशेचं तोंड येण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावर 135 अंश कोणात डावीकडे वळावे लागते, तर त्याच्या घराचे तोंड कोणत्या दिशेने? पण सूर्यनमस्कार करायचं म्हणजे सूर्याकडे तोंड करून उभा राहावं लागतं. आणि सूर्याकडे तोंड येण्यासाठी आता इथं दिशा दाखवतो मी. पायी पूर्व असते. आ द न प वा उ ई. पूर्वेकडे तोंड करण्यासाठी त्याला डावीकडे 135 अंश वळावं. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध वळल्यानंतर त्याचं तोंड पूर्वेला होतं. डावीकडे 135 अंश वळल्यानंतर त्याला आपण उजवीकडे 135 अंशात नेला की मग त्याला डावीकडे जायचं. मी 135 अंश म्हणजे डावीकडे उजवीकडे त्याला 135 अंश म्हणजे इथे 90 झाला आणि इथे 135. म्हणजे हा उजवीकडे वळवला आपण त्याला. मग त्याचं तोंड घड्याळाचं कोणतीकडे झालं? नैऋत्य. आणि मग तो घड्याळाच्या उजवीकडे वळला की तो बरोबर सॉरी आपण उजवीकडे वळला. डावीकडे वळवला की त्याचं तोंड कोणाला आहे? 90 अंशात वळला की आग्नेयेला तोंड होईल. 135 अंशात वळला की पूर्वेला तोंड. म्हणजे त्या घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला. खाली प्रश्नाच्या जागी कोणती संख्या आहे? पाय तर काय संबंध आहे बघा. 4 9 प्रश्नचिन्ह येतं. 3 2 5 144 324 225. काय रे? 4 × 12चा वर्ग 144 18चा वर्ग 324. हा इथं काय पाहिजे अंक? 3. 3 पाहिजे 15 वरून 15चा वर्ग 225. प्रश्नचिन्हासाठी 3. एका सांकेतिक भाषेत मगाशी ही सांकेतिक भाषा पुन्हा आली. इथली जरा अवघड होती, इथली सोपी आहे. काय म्हणलेले सांकेतिक भाषेमध्ये? धरण 213 सरळ 265. अक्षरता अंकाचा क्रम सारखा असेल असं नाही. तर 623 पासून कोणता शब्द तयार होईल असं विचार. आता याच्यामध्ये आलेले अक्षर लिहूया आपण. ध र न स र ल. कॉमन फक्त एकच अक्षर आहे र. इथे र आहे, कॉमन मग 2 आहे. र ला 2 आहे, फक्त एवढंच नाही. हा काय? हा धवल राहिलाच की रे आपल्या शब्दाला येतात. धवल 504. ओके. ध व ल. आता आपल्याला जमेल. पहिल्या दोन ध कॉमन आहे. काय कॉमन? 1. ध ला 1. दुसऱ्या दोन मध्ये र आहे. आता पहिल्या तिसऱ्या मध्ये कॉमन काय? ल ला काय? 5. ला 5. आता राहिला कोण पहिल्यात? व ला 4. दुसऱ्यात राहिला ल ला 3. तिसऱ्यात राहिला स ला
6. आता 623. 6 ला स, 2 ला र आणि 3 ला काय ल. काय शब्द तयार झाला? सत्तरवा प्रश्न पहा. नाही 69 राहिला. 623 ही संख्या 835 असेल. 623 835 खाली घेऊ आपण एका काय 835 246 458 तर 761 कशी काय केले रे ते? 6 ला काय केले? 8 केले, 2 ला 3 केले, 3 ला 5 केले, 2 ला 4 केले. इथं काय केले? अधिक 2, इथे अधिक 1, इथे अधिक, इथे अधिक 2, अधिक 1, इथे अधिक 2. इथं पण तसं अधिक 2, अधिक 1, अधिक 2, अधिक 2 केले 9, अधिक 1 केला 7, अधिक 2 केले 3. काय म्हणतात? 973. 17वा तुमच्या जिवलग मित्राविषयी तुमच्या वर्गमित्राने तुम्हाला वाईट सांगितले मुद्दा. तुम्ही काय करा? पहिला करा जिवलग मित्राला मदतीला घेऊन त्याला धडा शिकवे. दुसरं, वर्गमित्रांनी सांगितलेल्या माहिती विश्वास ठेवून जिवलग मित्रापासून लांब राहील. तिसरं, वर्गमित्र विश्वास ठेवून जिवलग मित्राची त्याच्या आपल्या इतर मित्रास निंदा करेल. चौथं, वर्गमित्राचा जिवलग मित्राविषयीचा दृष्टिकोन समजून घेऊन त्याचे मत परिवर्तन करेल. पर्याय क्रमांक 4. कारण की जिवलग मित्राला घेऊन त्या तुझ्याबद्दल त्यांनी असं सांगितलं, तुला बडावतो का करायचं का असं नाही. 71 पहा. तर तुम्ही त्याचा आपल्या जिवलग मित्राबद्दल त्याचा वाईट दृष्टिकोन आहे की असं नाही माझा मित्र जिवलग आहे तो असा नाही आहे, तू सांगतो तसं नाही आहे, ते खरं असं आहे. तुम्ही असं चुकीचं तू त्याच्याबद्दल गैरसमज करू नये हे त्याला समजून सांग. 71 पहा. एका शालेय वार्षिक महोत्सवात स्वच्छता दोघी तुम्हाला न आवडणारी जबाबदारी घेऊन तुमची शिक्षकांनी नेमणूक केली तर तुम्ही काय करा? स्वच्छता दूत मी बागले जो कचरा गोळा केला ते तुम्हाला उचलून टाकायला सांगितलं. स्वच्छता दूत तुम्हाला आवडत नाही मग तुम्ही काय करा? पहिलं, आई बाबांना शाळेत बोलून त्यांच्या मार्फत हे काम रद्द करून घेऊ. मला मॅडम सांगितले चला तुम्ही शाळेत मॅडमला सांगा मला असलं मला आवडतं काम सांगितलं. दुसरं, मिळालेली कोणती जबाबदारी आनंदाने स्वीकारून स्वच्छता दूत म्हणून कार्यरत राहा. तिसरं, शिक्षकांनी दिलेल्या ना आवडत्या जबाबदारीबद्दल त्याच्याबद्दल असूया बाळगू. मी मला सांगितले काम बघतात तुमच्याकडे मॅडम. चौथं, वार्षिक महोत्सव बहिष्कार टाकून मी जाणारच नाही कार्यक्रम. काय करा? पर्याय 2. बोलताय तसं मग वागलं पाहिजे ना तसं. खा वर्गात बसताय दिवसभर आणि वर्गातच घाण करताय तिथंच कागद टाकताय. कोणी वर्ग झाडायला यायचं? हा म्हणजे ती त्या वर्गाची जबाबदारी आहे ना ती. पुढे पहा. 72 ते 75. पुढे प्रश्नात दिलेल्या पदाचा गटाशी जुळणारे पद. कागद, कापूस, बगळा. पर्याय पारवा, सदरा, दूध, पाणी. का हो? हा पांढऱ्या रंगाचे. पुढे पहा. काय ते अवजार आहेत. मग कुठली अवजार आहेत? शेतातली अवजार, शेती कामाची. मग शेती कामाचं कोणतं येईल? पर्याय क्रमांक 4. 74 पहा. काय चिन्ह दुप्पट झाले. 2 अर्धगोल आणि 2 रेषा होत्या. ती 4 रेषा झाल्या आणि 4 अर्धगोल. मग तसं पाहायचं नाही त्याच्यावर विचार नाही. 2 गोल 2 रेषा, 4 अर्धगोल 4 रेषा, 3 अर्धगोल 3 रेषा. मग कुठलं येईल? पर्याय क्रमांक 4. कुठलं येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 येईल. 1 रेषा 1 अर्धगोल. दुसऱ्यामध्ये काय? 3 रेषा 4 अर्धगोल. चालेल का? तिसऱ्यामध्ये काय? 3 अर्धगोल 2च रेषा, 1 रेष कमी दिली. चौथ्यात काय? 1 अर्धगोल कमी.
जे रेषा जेवढ्या आहेत तेवढेच अर्धगोल पाहिजेत ना. पुढे 75 बघा. 9 ला 27, 9 27, 25 125, 49 343. काय होय कसं मग? हा ओके. 3 चा वर्ग आणि हा 3 चा घन, 5 चा वर्ग आणि हा 5 चा घन, 7 चा वर्ग आणि हा 7 चा घन. आता कुठले असं सांगा? 1 चा घन, 1 चा वर्ग 1 आहे, 1 चा घन 1 आहे. तर पर्याय क्रमांक दुसरा. लक्षात आलं का सगळ्यांना व्यवस्थित? ओके.